पुण्यामध्ये NCL मध्ये मोठी आग लागलेली आहे। इंडस मॅजिक लॅब या आगीत जळून खाक झाली आहे। अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या। रात्री 8:15च्या सुमारास ही आग लागली आहे। सध्या आग नियंत्रणात आलेली आहे, मात्र या आगीचं नेमकं कारण कळू शकलेलं नाही। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांच्याकडून। अरुण, काय नेमकं घडलं होतं आणि सध्या काय स्थिती आहे? हेमाली, खरं तर आज NCL मध्ये सुट्टी होती, त्यामुळे कुठल्याच प्रकारची जीवित हानी झाली नाही, ही सगळ्यात महत्वाची बाब। मात्र त्याच वेळी मोठं नुकसान, मोठी संपत्तीची किंवा वित्तीय हानी या ठिकाणी झाली म्हणावं लागेल। त्याचं कारण एक संपूर्ण लॅबोरेटरी, एक संपूर्ण प्रयोगशाळा, ज्याची 2 मजली इमारत म्हणजे तळमजला आणि वरचा मजला, तिथलं सगळ्या साहित्य निश्चय जाऊन खाक झालेलं आहे। अतिशय रौद्र स्वरूपाची ही आग होती असं तिथले प्रत्यक्षदर्शी सांगतायत। अग्निशामक दलाच्या जवानांना तिथनं माहिती मिळाल्यानंतर लगेचच 10 गाड्या त्या ठिकाणी रवाना झाल्या। सगळे अग्निशामक दलाचे कर्मचारी, अधिकारी त्या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांनी ही आग नियंत्रणात आणण्यामध्ये यश मिळवलंय। आता देखील त्या ठिकाणी पुलिंगचं काम सुरू आहे। 6 गाड्या या क्षणी NCL मध्ये आहेत। मात्र या आगीचं नेमकं कारण आता संपूर्ण माहिती घेतल्यानंतर, चौकशी केल्यानंतर पुढे येईल। तुर्तास तरी आग नियंत्रणात आहे आणि याच्यामध्ये जीवित हानी झाली नाही, या 2 महत्त्वाच्या गोष्टी सांगता येतील। धन्यवाद अरुण, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।